म्हणजे इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो, अशा टाईपचं मुव्हिंग होत असतं त्याचं. सो जर हा पिस्टननी मोशन दिली, ओके, सो हा मूव्ह जर झाला पिस्टन बिफोर अँड आफ्टर, अशी ती केस आहे समजा. तर यानी सुरुवातीला इथं होता, हा पिस्टन इकडे याला प्रेस करणार, सो हा बॉल जो असेल हा आफ्टर इथं होऊन जाईल की नाही असा, म्हणजे बिफोर आणि आफ्टरची केस आहे पहा ही. सो बिफोर आणि आफ्टरच्या केसमध्ये हे सुरुवातीला इथं होतं, तो पिस्टन इथं आल्यामुळे तो आता इथं येऊन गेला, कारण हा पिस्टन आता इथं मूव्ह झालाय सपोज असा. एवढं डिस्प्लेसमेंट त्यांनी परफॉर्म केलं, दिसतंय का? हा, पुढे सरकलाय, तो पुढे सरकलाय समजा. तर पुढे जो सरकलेला असतो समजा हा इथं, तर याच्यामध्ये काय आहे, पिस्टननी जे वर्क केलंय म्हणजे वर्क करणं म्हणजे नेमकं काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याने फोर्स लावला म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. ओके, सो पिस्टनला एक फोर्स लागलेला आहे, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट होत आहे. यामुळे काय होईल, तर तुमचं या ठिकाणी गोष्ट अशी असते की पिस्टन कुठल्या डायरेक्शनला मूव्ह होतो आणि त्याच्यामध्ये काय वर्क डन होतं हे महत्वाचं आहे. जर का ऑब्जेक्ट पिस्टनवर वर्क करत असेल तर ते पॉझिटिव्ह वर्क मानलं जातं, आणि जर का ऑब्जेक्ट पिस्टन कडून वर्क केला जात असेल तर ते निगेटिव्ह वर्क मानलं जातं. म्हणजे आता तुम्हाला मी एकदा कंडिशन परत सांगतो पहा. पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क म्हणजे कसं, म्हणजे सिस्टीम वर वर्क होणं हे निगेटिव्ह आहे आणि सिस्टीम कडून वर्क होणं हे पॉझिटिव्ह आहे. सगळं व्यवस्थित सांगितलं झालं. तर सिस्टीम म्हणजे काय, तुम्ही तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला पैसे देणं हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ओके, म्हणजे तुम्ही फायद्यात आहात, आणि तुम्ही कोणाकडनं पैसे घेणं हे निगेटिव्ह गोष्ट आहे, कारण तुम्ही लॉस मध्ये आहात. So ही तुमची सिस्टीम सारखी आहे, तुम्ही सिस्टीम आहे समजा. मग सिस्टीम म्हणजे काय, इथं समजा ही एक सिस्टीम आहे तुमची, सिलेंडरच्या मध्ये हे गॅस वगैरे काय असणार इथं. ओके, समजा हा गॅस आहे, या गॅसनी या पिस्टनला इकडे मूव्ह करणं म्हणजे पॉझिटिव्ह वर्क डन झालं. समजलं? हा गॅस जे सिस्टीम असणार आहे, सिस्टीम म्हणजे काय, ज्याला आपण कन्सिडर करणार आहे ऑब्जेक्ट म्हणून पूर्ण कन्सिडरेशन. तर ही सिस्टीम जेव्हा पिस्टनवर वर्क करते, म्हणजे पिस्टनला कुठं मूव्ह करते, इकडच्या डायरेक्शनला, दॅट टाइम सिस्टीमनी वर्क डन दिलं ना कोणाला, पिस्टनला. समजलं का? हा, त्याला तो पॉझिटिव्ह वर्क असतो. ओके, हॅलो हॅलो, हा, आणि जेव्हा सिस्टीम पिस्टनवर वर्क करते पॉझिटिव्ह वर्क, आणि जेव्हा सिस्टीम वरती पिस्टन वर्क करतो तेव्हा निगेटिव्ह वर्क. आलं का लक्षात? हम्म, हा, मग आता पिस्टनवर वर्क कधी होईल, सपोज ही जी सिस्टीम होती ही, याला तुम्ही हॉट करताय, सपोज एक एक सोपं पाणी झालं तर, हे पास आहे, एक वेसल घेतलं तुम्ही, त्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यावरती एक वरनं झाकण ठेवा, याला खारणं तुम्ही बंद लावा. बंद लावल्यानंतर काय होईल, याच्या वाफा निघतील पहा अशा, है ना, आणि या वाफा काय करतील, मध्ये प्रेशर क्रिएट करतील, प्रेशर वाढवतील, त्याच्यामुळे हे जे झाकण आहे ना, हे वरचं हे काय होईल, डिस्प्लेस व्हायला करेल ना, ढकललं जाईल की नाही वरती असं. तर हे जे वर्क होतं हे पॉझिटिव्ह वर्क आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सिस्टीम म्हणजे काय, हा गॅस एक सिस्टीम होती, या गॅसला तुम्ही प्रेशर डेव्हलप करून त्या गॅसनी वरच्या झाकणावरती वर्क केलं, मग सिस्टीमनी वर्क केलं झाकणावरती, हे पॉझिटिव्ह वर्क कन्सिडर केलं जातं. समजलं? हा, अशा टाईपचे एक्झाम्पल असतात हे. सो या टाईपचे एक्झाम्पल आहे. मग तेवढं तिथं तेच सांगायचंय मला तुम्हाला, की तुम्ही तो पॅराग्राफ पहा. फर्स्ट कन्सिडर अ वर्क डन बाय द सिस्टीम इन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. त्याच्यामध्ये जर व्हॉल्यूम वाढला म्हणजे काय, गॅस तो लिक्विडचा गॅस व्हायला लागला समजा ते मधलं, तो त्याचा व्हॉल्यूम वाढणार ड्युरिंग द एक्सपान्शन होणार या केसमध्ये. मी आता तुम्हाला जी केस सांगितली तेच केस आहे ती. इथे एक्सपान्शन होणार आता, म्हणजे सुरुवातीला काय होतं, तिथं गॅस होता, त्याला तुम्ही केल्यामुळे काय होतंय, त्याचं एक्सपान्शन होतंय. ओके, म्हणजे या ठिकाणी त्याचं काय वाढायला लागतं, प्रेशर वाढायला लागतं. काय वाढायला लागतं त्याचं, प्रेशर वाढायला लागतं. आणि ड्युरिंग एक्सपान्शन
and the gas molecule which strike the piston lose their movement to it and exert a pressure on it. So ही गॅसचे जे मोलिक्युल असतात ती पिस्टनची स्ट्राईक होतात आणि त्याला कशामध्ये आणतात, मोशन मध्ये आणतात. कोणाला? पिस्टनला. आणि मग पिस्टन काय होतो, मूव्ह होतो बिकॉज ऑफ दॅट प्रेशर टू फायनाइट डिस्टन्स. म्हणजे तो फायनाइट डिस्टन्स मध्ये काय काही डिस्टन्स नाही, म्हणजे तो इथून इथपर्यंत येणार, समजा इथून इथपर्यंत असा काहीतरी मूव्ह झाला. ओके, इथं आला समजा सध्याला आता. तर ही जे मुवमेंट झाली एवढी, ही मुवमेंट झाली जे फायनाइट डिस्टन्स मुळे मुवमेंट झाली, अशा टाइपच्या वर्क डनला आपण पॉझिटिव्ह वर्क डन म्हणतो. मग या ठिकाणी गॅस डज अ पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. समजलं काय? हा, आणि तेच एक्झाम्पल, तेच गोष्ट उलटी होते जेव्हा पिस्टन तुमच्यावर वर्क करेल आणि सिस्टीम कॉम्प्रेस होईल, त्या टायमाला ते निगेटिव्ह वर्क. ओके, हा, मग इकडे पहा. तुम्हाला याच्यावरून एक गोष्ट समजते की हा फॉर्म्युला जो तयार झालाय पहा इथं, तुम्हाला याच्यावरून एक गोष्ट समजते की तुमचं जे वर्क आहे ते दोन गोष्टींवर डिपेंड आहे. वर्क दोन गोष्टींवर डिपेंड झालं पहा. कुठल्या कुठल्या? वरच्या केसमध्ये पहा इथं. एक तर इथं वर्क झालं होतं बिकॉज ऑफ विच पॅरामीटर. वर्क कोणामुळे झालं होतं? की प्रेशर जेवढं जास्त लावेल हा गॅस आतलं, तेवढा तो जास्त मूव्ह होईल की नाही इथून इथपर्यंत. म्हणजे वर्क इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू ऑन विच क्वांटिटी? प्रेशर. प्रेशर ना, जेवढं प्रेशर जास्त असतं ना तेवढा पिस्टन जास्त मूव्ह होईल, जेवढा पिस्टन जास्त मूव्ह होईल तेवढं वर्क जास्त झालं. क्लिअर? वर्क जास्त झालं परफॉर्म. आणि दुसरी एक गोष्ट आहे की हे प्रेशर जास्त होण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण होतं? याच्यामधला व्हॉल्यूम. हा जो होता सुरुवातीला व्हॉल्यूम याचा, त्याच्यापेक्षा याचा आताचा व्हॉल्यूम, म्हणजे सुरुवातीला जर व्हॉल्यूम असेल तर आताचा व्हॉल्यूम त्याचा मोठा झालेला आहे, ते कॅपिटल व्ही झालेला आहे सपोज. कारण व्हॉल्यूम वाढला बिकॉज ऑफ टेम्परेचर, आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे प्रेशर वाढतंय, आणि प्रेशर वाढल्यामुळे वर्क डन होतंय. सो दोन गोष्टींवरती, म्हणजे वर्क डन अजून एका गोष्टीवर डिपेंड आहे, तो म्हणजे व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम वाढला तर आपोआप प्रेशर डेव्हलप होतं, प्रेशर वाढल्यामुळे आपोआप पिस्टन मूव्ह होतं. सो वर्क डन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दोन पॅरामीटर्स होते, प्रेशर आणि व्हॉल्यूम. काही डाऊट याच्यात? समजलं प्रत्येकाला? सो वर्क डनचा काय फॉर्म्युला तयार होईल? वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पीव्ही. असं लिहिलं तर चुकेल का काही? प्रेशर आणि टू व्हॉल्यूमच्या प्रोडक्ट वरती वर्क डन डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, म्हणता येईल असं मला. मग या फॉर्म्युला लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला वर्क डन काढायला सांगितलं जाईल तेव्हा तुम्हाला प्रेशर आणि व्हॉल्यूम प्रोडक्ट काढायचं इनडायरेक्टली. क्लिअर? मग तुम्हाला पहा, हा इथं प्रश्न दिला जाईल हा की सिस्टीम इन्क्लोज केलेली असते. हे पहा, महत्वाचं तेवढं शिकवतो फक्त मी, बाकीच्या गोष्टी लक्षात नका ठेवू. तुम्हाला वर्क डन जेव्हा शिकवलं जातं तेव्हा वर्क डन असं शिकवलं जातं. चेंज इन वर्क डन म्हणजे काय असणार? चेंज इन वर्क डन म्हणजे काय? वर्क डन इज इक्वल टू प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, पीव्ही. वर्क डन इज इक्वल टू पीव्ही. समजलं का? आलं का लक्षात? हा फरक आहे. सो वर्क डनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्रेशर इंटू व्हॉल्यूम केलं की आपल्याला वर्क डन भेटत असतं. मग आता चेंज इन वर्क डन म्हणजे काय? जे स्मॉल चेंज इन वर्क डन आहे, म्हणजे काय? छोटासा जो चेंज झाला वर्क मध्ये तो प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम एवढा असतो. कारण जेवढा व्हॉल्यूम मध्ये चेंज होतो तेवढाच त्याच्या वर्क मध्ये पण चेंज होणार, कारण व्हॉल्यूम वाढतोय ना, कमी पासून जास्त कडे गेला, त्याच्यामुळे ते प्रेशर डेव्हलप झालं. प्रेशर त्याच्यामुळे डेव्हलप झालेलं असतं, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो की चेंज इन वर्क डन मुळे जे प्रेशर डेव्हलप झालं ते पी, आणि वर्क चेंज किती झाला तो डीव्ही, आणि किती वर्क डन झालं ते डीडब्ल्यू. आलं का लक्षात? हा, इनिशियल व्हॉल्यूम. आता दोन प्रकारचे व्हॉल्यूम असतील ना. चेंज इन व्हॉल्यूमचा अर्थ काय? फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. सुरुवातीला किती व्हॉल्यूम होता आणि फायनल किती व्हॉल्यूम झालेला आहे. सुरुवातीच्या व्हॉल्यूमला आपण व्हीआय म्हणणार आणि फायनलच्या व्हॉल्यूमला आपण व्हीएफ म्हणणार. सो डीव्ही याचा अर्थ असतो व्हीएफ मायनस व्हीआय. करेक्ट? हा, याला म्हणतो आपण चेंज इन व्हॉल्यूम. आता याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज होणार आहे, मग आपण काय करणार? आपल्याला जर टोटल वर्क डन पाहिजे असेल तर या इक्वेशनला काय करणार आपण? मी तुम्हाला सांगितलंय डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? एक स्मॉल वर्क डन.
आपल्याला जर फुल वर्क डन पाहिजे तर त्याचं काय इंटिग्रेशन करायचं, बरोबर की नाही. इंटिग्रेशन काय करणार, त्याच्या पूर्ण सिस्टमला वर्क डन अप्लाय करणार, फायनाईट पासून इन्फायनाईट पर्यंत कनेक्ट करणार. ओके. सो इंटिग्रेट करताना याला लिमिट आहे. आता लिमिट काय आहे, कारण व्हॉल्यूम जो आहे तो व्ही इनिशियल पासून व्ही फायनल पर्यंत वाढतो, बरोबर. तुम्हाला इंटिग्रेशन कुठपर्यंत लावायचंय, इन्फानाईट नाही लावायचंय. इंटिग्रेशन लावायचंय व्हॉल्यूम इनिशियल पासून फायनल पर्यंत जेवढा होईल तेवढ्याला कनेक्ट करायचं. समजलं का. म्हणजे सुरुवातीला व्हॉल्यूम व्ही इनिशियल होता, सुरुवातीला व्हॉल्यूम व्ही इनिशियल होता, त्या व्हॉल्यूमला असताना तो पिस्टन त्या ठिकाणी होता. त्यानंतर व्ही फायनलला आल्यानंतर तो पिस्टन मूव्ह झाला. तर तुम्हाला या दोन स्टेजेसच्या मधलं फक्त वर्क डन काढायचंय. समजलं. मग तुम्ही इंटिग्रेशन घेताना व्ही इनिशियल टू फायनल घेतात. त्याचं कारण आहे की तुम्हाला फक्त या दोन स्टेजच्या मधलंच वर्क पाहिजे, इन्फानाईट पर्यंतचं वर्क नको. ओके. त्याला म्हणतात लिमिट लावलं. सो हे व्हॉल्यूमचं लिमिट तुम्ही अप्लाय केलं. मग इथं पहा दिसतंय तुम्हाला, हे इंटिग्रेशन झाल्याशिवाय तुम्हाला समजणं अशक्य. सो तात्पुरतं लक्षात राहू द्या, फिजिक्स मध्ये इंटिग्रेशन सगळे येत राहतं. मग आता तुमचा हा फॉर्म्युला आहे समजा, चेंज इन वर्क डन. वर्क डन कोणा एवढं भेटतं मग तुम्हाला. आता हे इथं इंटिग्रेशन घेतलं याचं इंटिग्रेशन घेतलंय. वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेट केलं त्यांनी पी. तो पी तर कॉन्स्टंट निघेल बाहेर. चेंज इन व्हॉल्यूम व्ही इनिशियल आणि व्ही फायनल, आणि इकडे फक्त तो डी विथ इंटिग्रेशन काय असणार, फक्त व्ही असेल. इंटिग्रेशन जसं एक मतलब जसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जातो, तसं 1चा इंटिग्रेशन एक्स येतं. समजलं का. लक्षात उलट होते, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, सो 1चं इंटिग्रेशन एक्स असं असतं, उलट असतं. मग इथं टीव्हीच्या पुढे कोणीच नाही, म्हणजे कोण येतो, 1 आहे. मग या 1चं इंटिग्रेशन कोण येणार, व्ही येणार. म्हणजे डीव्हीच्या हिशोबाने, कारण का टी एक्स नाही ना, तो व्ही आहे म्हणून व्ही घ्यावा लागेल. आणि हा पी, आणि याला लिमिट लावावं लागेल व्ही एफ आणि व्ही इनिशियल. हे लिमिट लावा, अप्पर लिमिट लोअर लिमिट. मग हे लिमिट सबस्टिट्यूट करावं लागतं आपल्याला. मग सबस्टिट्यूट केल्यानंतर काय भेटतं, तो पी अप्पर लिमिट पहिले टाकतो आपण, मग व्हीच्या जागी व्ही एफ टाकणार मायनस व्ही आय टाकणार, म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे तुम्हाला इंटिग्रेशन झाल्यानंतर समजेल, आता ते शक्यच नाही समज. तात्पुरतं तुम्ही लक्षात ठेवा की प्रेशर आणि चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. एवढं तर समजतं तुम्हाला, ते व्हॅल्यू ते टाकून द्या. आणि मी तुम्हाला वर्कचा फॉर्म्युला सांगितला होता, प्रेशर इंटू व्हॉल्यूम असतो. मग जर चेंज इन वर्क पाहिजे असेल किंवा वर्क पाहिजे असेल तर चेंज इन व्हॉल्यूम काढावा लागेल. सो तो वर्कचा फॉर्म्युला भेटला तुम्हाला, पी आणि चेंज इन व्हॉल्यूम काय असतो, व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. क्लिअर. एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी टॉपिकला स्किप करा. समजलं. तर न्यूमेरिकल पहा, अशा टाईपचे न्यूमेरिकल असू शकतात त्याच्यामध्ये, की अ गॅस इनक्लोज इन अ सिलेंडर इज एक्सपांडेड to the double its initial volume at the constant pressure of the 1 atmosphere. How much work is done in this process? So त्याने म्हटलंय तुम्हाला, एक गॅस इनक्लोज केलेला आहे का सिलेंडर मध्ये. ओके. एक सिलेंडर असणार, त्याच्यामध्ये गॅस क्लोज केलेला आहे. सपोज हा गॅस आहे, सपोज एवढा. आणि सुरुवातीला त्याचा जो व्हॉल्यूम होता, मग सुरुवातीलाचा व्हॉल्यूम किती होता, सुरुवातीला त्याचा व्हॉल्यूम व्ही इनिशियल होता. ओके. तर तो म्हणतो की एक्सपान्शन झाल्यानंतर, म्हणजे हा एक्सपांड होणार, आफ्टर एक्सपान्शन व्हॉल्यूम वाढला, कारण व्ही इनिशियलचा आता व्हॉल्यूम वाढेल की नाही. मग व्हॉल्यूम वाढून तो किती झाला, सपोज हे पहा, एवढा त्याचा व्हॉल्यूम वाढला समजा वरचा, हा सगळा मिळून, हा खालचा तर राहीलच, सोबत वरचा पण आता है ना, व्हॉल्यूम वाढला त्याचा. तर हा व्हॉल्यूम वाढून किती झाला, व्ही फायनल होणार. तर त्यांनी सांगितलंय हा व्हॉल्यूम जो वाढणार तो डबल असतो इनिशियलच्या, म्हणजे व्ही फायनल हा ट्वाइस ऑफ व्ही इनिशियल असला पाहिजे. समजलं का. सुरुवातीला इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय होता, तो एक्सपान्शन झाल्यानंतर व्हॉल्यूम जो वाढलेला आहे तो इनिशियलच्या डबल असणार. इनिशियलच्या डबल म्हणजे काय, टॉईस ऑफ व्ही आय झाला. नंतर त्यांनी म्हटलं कॉन्स्टंट प्रेशर ऑफ ऍटमॉस्फिअर, म्हणजे प्रेशर कोणतंही कॉन्स्टंट आहे, जे ऍटमॉस्फिअरचं पी प्रेशर आहे. ऍटमॉस्फिअर प्रेशर आपल्याला माहिती असतं, 1.01 इंटू 10⁵ पाठ करून ठेवायची, हे पाठ करून ठेवायची व्हॅल्यू. ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. सो हाऊ मच वर्क
इज डन इन दिस प्रोसेस. सो वर्क काढायचंय. आता वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला आता पाहिला. वर्क काय असतं? प्रेशर इन ब्रॅकेट व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. करेक्ट की नाही? हॅलो. हा. सो व्ही फायनलची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. व्ही फायनलची व्हॅल्यू 2 VI. सो हे प्रेशर ऍज इट इज ठेवतो. व्ही फायनल म्हणजे काय? 2 VI मायनस हे व्हीआयच राहील. सो 2 VI प्लस VI म्हणजे व्ही इनिशियल व्हॉल्यूम इनिशियल दोघांची मायनस केली तर फक्त इथं काय राहील? प्रेशर इन व्ही इनिशियल राहील फक्त. कारण टॉईस ऑफ व्ही इनिशियल मधनं एक व्ही इनिशियल गेला म्हणजे 2x मधनं x गेल्यासारखं येते. फक्त x उरला. समजलं का? असं सॉल्व्ह करत नाही का तुम्ही? 2x मायनस एक्स ऍन्सर काय येतं? एक्स. हा एक्स आहे समजा व्हेरिएबल. मग तुम्हाला वर्क कसं भेटणार? प्रेशर इंटू इनिशियल व्हॉल्यूम करा, तुम्हाला वर्क भेटून जाईल. प्रेशर काय असतं तुमच्या ऍटमॉस्फिरिक प्रेशर आहे जे 1.01 इंटू 10⁵ असतं. आणि त्याचा इनिशियल व्हॉल्यूम काय होता त्यांनी सांगितलंय का? इनिशियल व्हॉल्यूम बद्दल? गॅस इन्क्लोज बाय द सिलेंडर एक्सपांडेड डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम ऍट द हाऊस कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. त्याचा इनिशियल व्हॉल्यूम आपल्याला घ्यावा लागेल. डबल झालेला आहे ना त्याचा इनिशियल व्हॉल्यूम. तर 2 मायनस इनिशियल चेंज इन व्हॉल्यूम. A gas enclosed in a cylinder is expanded to double its initial volume at constant pressure. Change in volume कसं काय? 0.5 आला. Twice of VI minus VI. 2 minus 1 1 येते VI. 0.5 1/2 expanded to double of its initial volume. हा ना. नाही, 1 मिनिट इकडे थोडंसं वर्डिंग मध्ये जरा ते समजत नाहीये. 1 मिनिट. Expanded to its cylinder is expanded to double its initial volume. ओके. एक्सपान्शन जे झालंय ते डबल झालंय इनिशियलच्या. सो एक्सपान्शन डबल झालं इनिशियलच्या. बट व्ही इनिशियल कुठं दिलंय? थोडं जरा विचित्र आहे. अ गॅस इनक्लोज्ड इन अ सिलेंडर इज एक्सपांडेड टू डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर atmosphere. Initial volume to constant pressure. Change in volume is equal to 0.5. 0.5 कसं काय ते राहील ना? म्हणजे सपोज आपण म्हटलं तरी तर हे टॉईस ऑफ आहे ना. सपोज आपण असं म्हटलं की दोघांमधला चेंज हा डबल असणार. चेंज म्हणजे VF पण तरी पण ते 2 आलं पाहिजे होतं. चेंज इज डबल ऑफ इट्स इनिशियल व्हॉल्यूम expanded to double of its initial volume. असं पण होऊ शकतं. सो याच्या वर्डिंग जे आहे ना, हे वर्डिंगचं थोडंसं मिनिंग लागत नाहीये, पण ते असं मिनिंग होऊ शकतं एखाद्या वेळेस की जो चेंज झालाय तो 1/2 आहे म्हणजे डबल ऑफ 2 आहे. म्हणजे चेंज म्हणजे कोण? VF मायनस VI हा ट्वाईस ऑफ VI असणार. एक्सपान्शन जे झालंय ते डबल असणार इनिशियलच्या. आलं का लक्षात? एक्सपान्शन मध्ये समजतं ना. सुरुवातीला समजा एवढं होतं, आता त्याच्यात एवढं झालं, तर हे जे वाढलेलं आहे ना, हे वाढलेलं तुम्ही काय म्हणणार? VF मायनस VI म्हणणार ना. तर ते असं असू शकतं की VF मायनस VI इज इक्वल टू टॉईस ऑफ VI असणार. सो त्या हिशोबाने तरी पण हा मग
VF minus VI is equal to twice of VI. तरी पण त्याला भेटत नाही. twice of VI आहे ना ते. काहीतरी गडबड आहे जरा इथं. हे राहू द्या थोडस बाजूला, काहीतरी मिसिंग झालेलं, नाहीतर मग काहीतरी गडबड झालेली, मिस आउट झालं असेल काहीतरी क्वांटिटी. ओके, पुढे पाहू आपण तो टॉपिक. वेळ जातो फुकट त्याच्यामध्ये. सो पुढे पहा. Now we knowing the internal energy of the system can be changed either by providing some heat to it. आता समजा आपण त्याच्यामध्ये काही हीट सप्लाय केली किंवा त्याच्यातनं काही हीट बाजूला काढली तर आपल्याला काय चेंज भेटतो? तर चेंज काय भेटणार आहे पहा. थिअरिटिकल कडे लक्ष देऊ नका, थिअरी पडत नाही पेपरमध्ये. ओके, कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या फक्त. सो आपण काहीतरी हीट टाकतोय आणि काहीतरी हीट काढतोय. सो हीट जर सप्लाय केली आणि हीट जर काढली तर काय फरक पडतो? मग आता इकडे पहा, हा पॅराग्राफ पहा, इथून तुम्हाला ते समजायला स्टार्ट होईल. त्या पॅराग्राफ मध्ये तर लाईन बाय लाईन रीड करा त्याच्यामध्ये, तुम्हाला ते समजेल. काय दिलं त्यांनी? वेन द अमाऊंट ऑफ हीट क्यू इज ऍडेड टू द सिस्टीम. म्हणजे आपण जर एक सिस्टीम मध्ये त्याच्यामध्ये क्यू हीट ऍड केली, म्हणजे काय केली? टाकली त्याच्यामध्ये क्यू हीट, म्हणजे हीट वाढवली त्याची उलट. So system does this process. Its internal energy increases by the amount आणि to change in internal energy is equal to Q होऊन जाते मग. And on the other hand, when the system does some work to the increase its volume and no heat is added to it while expanding, the system loses energy to its surrounding and its internal energy decreases. This means that W is positive and change in internal energy is negative and vice versa. Therefore, we can write that change in internal energy is equal to negative work. आता इथे एक केस घेतली पाहिजे, ही केस इंटरेस्टिंग आहे. म्हणण्याचा अर्थ काय याचा, की जर तुम्ही एका सिस्टीम मध्ये क्यू ऍड करणार, म्हणजे एक हीट सप्लाय करणार, तर सिस्टीम जे असते नॉट डू एनी वर्क ड्युरिंग द प्रोसेस. म्हणजे आपण हीट देत राहतो पण तो कुठलंच वर्क करत नाही. आता ऍक्च्युली कसं पाहिजे होतं? हीट दिल्यानंतर व्हॉल्यूम एक्सपांड व्हायला पाहिजे होता, व्हॉल्यूम एक्सपांड झाल्यानंतर प्रेशर डेव्हलप व्हायला पाहिजे होतं आणि वर्क भेटायला पाहिजे होतं जास्त. बरोबर की नाही? हॅलो हॅलो, आवाज येत नाही का? हा, हे पहा, हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं बा मी एक वेसलचं, आणि हे एक समजा हे आहे झाकण आहे त्याच्यावरती लावलेलं. ओके, तुम्ही असं आता या एक्झाम्पल मध्ये नीट समजून घ्या. पहा, याच्यामध्ये होतं काय नेमकं, मी तुम्हाला वर्क म्हणजे नेमकं काय सांगतो त्याच्याकडे लक्ष ठेवा. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये एक गॅस होता सुरुवातीला. गॅस असेल किंवा लिक्विड असेल काही पण समजा. लिक्विडला तुम्ही काय करताय? खालनं बर्न करताय, म्हणजे बर्नर लावले खालनं, आणि तुम्ही त्याला बर्नर कडनं काय काय सप्लाय करताय? काय सप्लाय करताय? इथं हीट सप्लाय करताय ना. हा, हीट सप्लाय केल्याने काय होईल? याचा जो काय व्हॉल्यूम होता तो आता व्ही व्हॉल्यूम इनिशियल न राहता आता तो व्ही फायनल होणार. व्ही फायनल म्हणजे काय? त्याचा व्हॉल्यूम वाढेल. बरोबर की नाही? आता वाढला पहा एवढा दिसतोय ना, तो रेट तर राहिला त्यासोबत अजून वाढला, म्हणजे तो टोटल मिळून व्हॉल्यूम किती झाला? आता व्ही फायनल झाला. करेक्ट? हा, आता व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होणार आहे की याच्यावर प्रेशर डेव्हलप होणार आहे. पहा, मी तुम्हाला पूर्ण सिस्टीम सांगतोय कशी काम करते ती. सो हे प्रेशर डेव्हलप झालं, ते कोणामुळे झालं? व्हॉल्यूम वाढल्यामुळे. व्हॉल्यूम कोणामुळे वाढला? हीट दिल्यामुळे. करेक्ट? आणि हा प्रेशर या झाकणावरती फोर्स लावणार आणि ते झाकण जे आहे ते मूव्ह होईल इथून इथपर्यंत. समजा झाकण आता इथून इथपर्यंत मूव्ह झालं असं. समजलं का? वरती ढकलला गेला ना ते प्रेशरमुळे, मग एवढं त्याची मुवमेंट झाली, मग हे झालं डिस्प्लेसमेंट, आणि हे प्रेशरमुळे लागला फोर्स. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झालं की आपण म्हणतो वर्क डन झालं. आला का लक्षात? हा, ही पूर्ण सिस्टीम आहे. आता मी तुम्हाला एकाच डायग्राम मध्ये जवळपास सर्व सांगितलं ते कोणामुळे काय होतं आणि कसं होतं. वर्क डन असं होतं. मी परत एकदा सांगतो पहा, खालनं हीट सप्लाय केली गेली बर्नर कडनं, की मधलं जे लिक्विड असतं त्याचा व्हॉल्यूम वाढतो, मग तो व्हॉल्यूम इनिशियल पासून फायनल व्हॉल्यूमला येतो. व्हॉल्यूम वाढल्यामुळे त्याला जागा कमी पडते, मग तो प्रेशर डेव्हलप करतो वरच्या झाकणावरती. मग ते प्रेशरमुळे फोर्स डेव्हलप होतो
आणि ते फोर्समुळे डिस्प्लेसमेंट होतं आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे वर्क डन होतं. ओके. आता लक्ष द्या, म्हणण्याचा अर्थ काय. इथं हा म्हणतोय की असं काही काही वेळेला काय होतं, आपण हीट देत राहतो पण वर्क डन भेटत नाही. आता या ठिकाणी जर आपण नीट पाहिलं होतं, जेवढी आपण क्यूला वाढवणार तेवढं आपलं वर्क डन आपोआप वाढत होतं पहा. सगळे एकमेकांवर इंटरलिंक आहे ते. हीट वाढली की व्हॉल्यूम वाढणार, व्हॉल्यूम वाढलं की प्रेशर वाढणार, प्रेशर वाढलं की फोर्स वाढणार, फोर्स वाढलं की वर्क डन वाढणार. समजलं. हा. पण या केस कधी कधी काय होतं, तुम्ही हीटला वाढवली तरी वर्क डन भेटत नाही, म्हणजे वर्क डन वाढत नाही. मग अशा केसेसचं काय, मग ते इकडे लक्ष द्या. आता ती केस सांगतो तुम्हाला, ही नॉर्मल केस होती. आता एक्सेप्शनल केस कडे. आपण जर हीट ऍड जरी केली सिस्टीम मध्ये, पण सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क, म्हणजे सिस्टीम वर्क देत नाही, असं व्हायला नाही पाहिजे. मग आता जे सिस्टीम वर्क देत नाही, तर मग हीट गेली कुठं, समजलं का. मग हीट कुठं गेली, तर हीट इंटरनल एनर्जी जी असते ते वाढत गेली त्याची, इंटरनल एनर्जीनी ते एवढी हीट खाऊन घेतली. म्हणजे ते जी सिस्टीम होती तिची जी इंटरनल एनर्जी होती मोलिक्युलला व्हायब्रेट करण्यासाठी, इंटरनल एनर्जी हा कॉन्सेप्ट आपण पाहिलाय. ते गॅसेस वगैरे जे असतात त्याच्या स्वतःच्या त्याची कायनेटिक एनर्जी डेव्हलप करण्यासाठी त्याला जेवढी हीट रिक्वायर्ड असते तेवढी हीट त्याला म्हणतो आपण इंटरनल एनर्जी. सो वेन अमाऊंट क्यू ऍडेड टू द सिस्टीम, जेव्हा आपण क्यू हीट लावतो तेव्हा असं झालं की समजा हीट लावली पण वर्क डन भेटत नाहीये, तर मग ते हीट कुठे गेलेली असते, कुठे गेलेली असते, इंटरनल एनर्जीच्या फॉर्म मध्ये गेलेली असते. समजलं का. तो लॉस आहे ना त्याचा, ओव्हरकम करावी लागते ना तेवढी. नाही समजलं. हा. तो तेवढी इंटरनल एनर्जी खाऊन घेतो, ते हीट तेवढी खाऊन घेतो, त्याच्यापेक्षा जास्त आली तर मग वर्क डन करतो, असं असतं ते. मग तो त्या तुम्ही लावलेली हीट जर वर्क डन देत नाहीये, याचा अर्थ ती हीट कुठं कन्वर्ट झाली, इंटरनल एनर्जीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लावलेली हीट इज इक्वल टू इंटरनल एनर्जी असली पाहिजे. बरं. बरोबर ना, तुम्ही जेवढी हीट लावली तेवढी वर्क डन कुठं होते, मग ते कुठं जाते, इंटरनल एनर्जी मध्ये जाते. मग तुमची लावलेली हीट इज इक्वल टू कोण असणार आहे ना, इंटरनल एनर्जी असणार. काही डाऊट आहे का याच्यामध्ये, वाढलेली इंटरनल एनर्जी. ओके. सो ऑन द अदर हँड, आता ही एक केस झाली आणि दुसरी केस पहा. वेन द सिस्टीम डज सेम वर्क टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम अँड नो हीट इज ऍडेड टू इट एक्सपांडिंग. म्हणजे काय होतंय, तुम्ही खालनं कुठलीच हीट दिलेली नाही. ओके. हीट आपण दिलेलं नाही, पण वर्क डन वाढलं, म्हणजे वर्क वाढलं. आता विदाऊट हीट कसं काय वर्क वाढेल, वाढेल का ते. पण मग ते का वाढतंय, तुला कारण सांगतोय की सुरुवातीला त्यांनी काहीतरी एनर्जी इंटरनल एनर्जी म्हणून स्टोअर करून ठेवली होती, हे क्यूच्या फॉर्म मध्ये. समजलं का. आता तो काय करेल, त्याला कोणी क्यू सप्लाय जरी नाही केला तरी तो त्या एनर्जीला रिलीज करतो आणि वर्क वाढवतो. मग तो वर्क जर ते असं वर्क जेव्हा वाढतं तेव्हा तुम्ही कोणतीच हीट तुम्ही ऍड केलेली नसते, बट वर्क कसं होत असतं, वाढत असतं आणि त्याचा व्हॉल्यूम पण वाढत असतो. पण त्याच टाइम ते कुणामुळे वाढत असतं तसं, त्यावेळेला एक्सपान्शन जे होत असतं सिस्टीम लूज करत असते एनर्जीला टू इट्स सराउंडिंग अँड इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. म्हणजे हे जे इंटरनल एनर्जी जेवढी हीट खाल्लेली होती ते इंटरनल एनर्जी ते हीट सोडायला लागते मग. म्हणजे त्याला कोणत्या बाहेरच्या हिटची गरज नाही आता, तो स्वतःमध्ये इंटरनल एनर्जी मध्ये त्यांनी हीट स्टोअर करून ठेवली होती, ते तो रिलीज करून स्वतःच काय वाढवतो, वर्क वाढवतो. आलं का लक्षात. हॅलो. हा. महत्वाचा कॉन्सेप्ट आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह साठी. मग आता पहा, मग ही जी केस आहे, जेव्हा तुम्ही हीट दिलेली नाहीये, हीट सप्लाय केलेली नाही, तुम्ही सप्लाय नाही केली तरी पण वर्क काय झालं, वाढलं.
मग हीट भेटली कुठून त्याला, तर त्यांनी हीट घेतली कुणाकडनं, इंटरनल एनर्जी कडून हीट घेतली आणि त्याची इंटरनल एनर्जी आता डिक्रीज झाली. बरोबर. मग या केसमध्ये, अशा केसमध्ये आपण म्हणतो वर्क हे पॉझिटिव्ह आहे. का? कारण वर्क साठी त्यांनी कुठलीच हीट घेतलेली नाही, पण तरी पण आपल्याला वर्क भेटलं. सो वर्क पॉझिटिव्ह आहे. आणि इंटरनल एनर्जी निगेटिव्ह आहे. का? कारण इंटरनल एनर्जी डिक्रीज होते, कारण त्याच्यामधनं तो हीट काढतोय. बरोबर ना. इंटरनल एनर्जी डिक्रीज होते कारण त्याच्यामधनं तो हीटचा लॉस करवतोय, आणि हीट लॉस करवतोय इंटरनल एनर्जी मधून. बट कोणतीही एक्सटर्नल क्यू न करता तुमचं वर्क वाढलं, म्हणजे बिना फुकट वर्क वाढलं की नाही, फक्त त्याच्या इंटरनल एनर्जीमुळे, म्हणजे वर्क वाढते विदाऊट सप्लाइंग हीट. सो या टाईपचं वर्क जे असतं त्याला कुठलंच इनपुट न देता वर्क वाढतंय. तर ते का वाढतंय? कारण त्याची इंटरनल एनर्जी निगेटिव्ह होते. कारण त्याच्या इंटरनल एनर्जी मध्ये जेवढं काही हीट स्टोअर होती ती डिक्रीज व्हायला लागली. आणि म्हणून तो पॉझिटिव्ह वर्क डन देतो. म्हणजे या टाईपच्या याला पॉझिटिव्ह वर्क डन म्हणणार आपण. का पॉझिटिव्ह म्हणणार? कारण फायद्यात आहे ना ते, कोणतीच हीट न देता भेटलेलं वर्क डन आहे. नाही समजलं? हा, थोडस किचकट आहे. वाईस वर्षा म्हणजे काय? वरचं उलट आहे मग. मग हे जर पॉझिटिव्ह वर्क डन आहे, तर मग वरच्या केसमध्ये हीट सप्लाय करून जे दिलं गेलं होतं, म्हणजे हीट देताय तुम्ही पण वर्क भेटत नाही. म्हणजे हीट दिली, वर्क नाही. अशा टाईपच्या वर्कला निगेटिव्ह वर्क म्हणणार तुम्ही. म्हणजे उलट लॉस झाला ना, हीट देताय पण वर्क नाही भेटत, मग काय लॉस आहे तुम्हाला. तुम्ही इनपुट देताय, आउटपुट नाही. समजलं का? मग या केसमध्ये निगेटिव्ह वर्क डन असतं आणि याची इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह असते. कारण हे पूर्णचे पूर्ण हीट कोणाला भेटते? इंटरनल एनर्जीला भेटते, मग ती वाढत राहते. समजलं का? हा, म्हणण्याचा अर्थ आहे इंटरनल एनर्जी हे इनव्हर्स चालते कोणापेक्षा? वर्कपेक्षा. म्हणजे जेव्हा इंटरनल एनर्जी वाढते तर आपोआप वर्क डनची व्हॅल्यू निगेटिव्ह होणार. आणि इंटरनल एनर्जी जर का डिक्रीज झाली, म्हणजे असं आहे ते, जर का इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर वर्क डन निगेटिव्ह असतं, आणि जर का इंटरनल एनर्जी निगेटिव्ह असेल तर वर्क पॉझिटिव्ह असतं. समजलं का? हा, म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली तर वर्क आपोआप कमी होतं, आणि इंटरनल कमी झाली तर वर्क आपोआप वाढतं. वरनं गेलं का? समजलं? हा, आता हे प्रॅक्टिकल केस, आता ही थेरॉटिकल केस होती. हे थेरॉटिकल केस काय म्हणते? तुमचं इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन भेटलं पाहिजे. पण प्रॅक्टिकल केसमध्ये internal energy can change by the both the ways. Therefore, we consider the effect of both together and write the total change in the internal energy is equal to change in internal energy is equal to heat supplied minus work. म्हणजे आता कसं असतं, आयडियल केसमध्ये असं पॉसिबल आहे की इंटरनल एनर्जीनी फक्त वर्क डन होऊ शकतं, पण प्रॅक्टिकल केसमध्ये आपण जे हीट सप्लाय करतो त्याच्यानी पण वर्क होतं, आणि नुसती इंटरनल एनर्जी सुद्धा वर्क करू शकते विदाऊट हीट सप्लाय. करू शकते ना, आताच तर पाहिलं आपण. म्हणजे कोणती हीट न सप्लाय करता सुद्धा वर्क होऊ शकतं, बिकॉज ऑफ इंटरनल एनर्जी. क्लिअर? सो दोनही केसेसचा कंबाईन इफेक्ट असतो तुमची इंटरनल एनर्जी. म्हणजे हीट सप्लाय केल्यानंतर सुद्धा आणि हीट न देता सुद्धा. मग दोघांचा कंबाईन इफेक्ट काय आहे? की हीट सप्लाय केल्यानंतरचा क्यू आणि हीट न देतानाचा मायनस डब्ल्यू. म्हणजे तुमची इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो क्यू म्हणजे हीट सप्लाय केल्यानंतर, आणि मायनस डब्ल्यू म्हणजे न केल्यानंतर. सो कंबाईन इफेक्ट झाला क्यू मायनस डब्ल्यू. समजलं? हा, मी तुम्हाला फर्स्ट लॉ लक्षात ठेवताना सांगितलं असेल पहा, तुमची हीट जी असते, हीट, याला तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, वर्क इज इक्वल टू, किंवा तुम्ही क्यू क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी, असं लक्षात ठेवायचं. जास्त लवकर लक्षात राहतं, सोपं आहे लक्षात ठेवायला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. हे पहा, तुम्ही जे हीट लावणार, तुम्ही जे इनपुटला हीट, इनपुट हे इनपुट आहे समजा, इनपुट जी हीट आहे ते हीट सगळी सगळी वर्क डन मध्ये कन्वर्ट होईल का? काहीतरी खाईल ना स्वतः, रेजिस्टन्स. स्वतः रेजिस्टन्स म्हणजे काय? तुमचा इंटरनल एनर्जी असते. हा रेजिस्टन्स आहे आणि हे ऍक्च्युअल वर्क डन आहे. दोघांचा प्लस केल्यानंतर इनपुट भेटणार. इनपुटला लावलेली तेवढं भेटतं. बरोबर की नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही 100 जर का हीट दिली तर याचा वर्क डन समजा 90% वापरेल, आणि त्याची इंटरनल एनर्जी तर 10% भरून घेईल.
समजलं का? नाही समजलं? हा, असं लक्षात ठेवा, Q इज इक्वल टू डब्ल्यू प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी. हे जास्त कम्फर्टेबल आहे. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. हे कोणाचं स्टेटमेंट आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हा, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट लॉ आहे न्यूमेरिकलच्या दृष्टीने. ओके, ही स्टेटमेंट आहे तुमचं. बस बाकी काही सांगण्यासारखं काही नाही याच्यामध्ये. फर्स्ट लॉ फक्त लक्षात ठेवा, तो इम्पॉर्टंट होता. सो रिमेनिंग लॉस्ट ऑफ एनर्जी सांगितलं मी ऑलरेडी तुम्हाला, की लॉस्ट ऑफ एनर्जी कुठं होते. आता त्याच्यावरती न्यूमेरिकल्स आहेत पहा. हे न्यूमेरिकल्स कडे लक्ष द्या. थोडेसे टफ वाटू शकतात बट आहे. आता पहा एक्झाम्पल, 1 kg ऑफ लिक्विड वॉटर इज बॉइल्ड ऍट 100 डिग्री सेल्सिअस. एक kg लिक्विड वॉटर आहे, म्हणजे एक kg पाणी आहे जे 100 डिग्री सेल्सिअसला आपण बॉईल करतोय. अँड ऑल इट इज कन्वर्टेड इंटू स्टीम. म्हणजे ते सर्वच्या सर्व कन्वर्ट होतंय कशामध्ये? स्टीम मध्ये. कारण माहिती आहे तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉईंट असतो वॉटरचा. ओके, सो ते बॉइलिंग पॉईंटला ते सगळं वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हायला लागेल? स्टीम मध्ये कन्वर्ट व्हायला लागेल. ओके, हा, ते कन्वर्ट होतंय स्टीम मध्ये. इफ द चेंज ऑफ की 1 kg, मला एक्झाम्पल इथं लिहून दाखवतो. क्वेश्चन पहिले समजून घ्यायचं, त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं. 1 kg वॉटर असणार तुम्ही घेतलंय एक वेसल मध्ये. हे 1 kg वॉटर आहे कम्प्लिटली. ओके, 1 kg वॉटरला तुम्ही खालनं काय करताय? बॉईल करताय, म्हणजे हीट देताय, खालनं सप्लाय करताय सपोज हीटचा. ते बॉईल करताय किती डिग्री सेल्सिअसला सध्याला पोहोचलंय? 100 डिग्री सेल्सिअसला पोहोचलेलं आहे. तो आता सध्याला त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. जेव्हा हे 100 डिग्री सेल्सिअसला येईल तेव्हा याची हे सगळं कशामध्ये कन्वर्ट व्हायला? स्टीम मध्ये ना. हे सगळी स्टीम तयार होईल. सो ही स्टीम सुरू होते, सगळी स्टीम मध्ये कन्वर्ट होते. आणि हे जे स्टीमला कन्वर्ट होते त्यावेळेस याचं जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, म्हणजे इथं जे प्रेशर असणार, कारण प्रेशर पण एक वेगळा पॅरामीटर जो चेंज करतो सिस्टीमला. हे जे प्रेशर आहे इथं, हे प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, त्याने दिलंय खाली. चेंज द स्टेट टेक प्लेस ऍट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ते दिलंय 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे 1.01 इंटू 10⁻² पास्कल. व्हॅल्यू पाठ ठेवायची, दिली नाही तरी पण लक्षात ठेवायची. एवढ्या प्रेशरला हे वॉटर 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला स्टीम मध्ये कन्वर्ट होते. अशी ते केस आहे. समजलं? परत एकदा सांगू केस. 1 kg वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला बॉइलिंग पॉईंटला आलेलं असताना स्टीम मध्ये कन्वर्ट होते. त्या वेळेला स्टीम मध्ये कन्वर्ट होताना त्याचं प्रेशर किती आहे? तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. प्रेशर मध्ये ऍटमॉस्फिअरिक आहे, म्हणजे हवेमध्ये होत आहे. तर या टायमाला त्याचं काय काढा? एनर्जी ट्रान्सफर टू, कंडिशन पहा, एनर्जी ट्रान्सफर टू सिस्टीम. किती एनर्जी ट्रान्सफर होते सिस्टीमला? पहिला क्वेश्चन आहे. ओके, मग आता किती एनर्जी ट्रान्सफर होते? एनर्जीचा एक फॉर्म काय आहे? तुम्ही काय देताय सिस्टीमला? हीट देताय ना सिस्टीमला. सिस्टीमला काय देताय तुम्ही? मग हीट एनर्जी नाही का ही? एनर्जीचा एक फॉर्म आहे ना हीट. लाईट एनर्जी, हीट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, अशा एनर्जीचे फॉर्म्स असतात ते. सो हीट एक एनर्जी आहे. त्यांनी तुम्हाला विचारलंय सिस्टीमला किती एनर्जी दिली, म्हणजे नेमकं काय काढायचं? हीट किती दिली. बरोबर? समजला का पहिला प्रश्न? हा, क्वेश्चन नंबर 2, द वर्क डन बाय द सिस्टीम ड्युरिंग दिस चेंज. म्हणजे हे जेव्हा त्या वॉटर स्टेज मधून गॅसियस स्टेट मध्ये येत आहेत, म्हणजे स्टीम मध्ये येत आहेत, तर स्टीम मध्ये येताना वर्क किती झालं? हा क्वेश्चन आहे. म्हणजे वॉटर मधनं स्टीम मध्ये जाताना वर्क किती झालं? व्हॉल्यूम एक्सपांड झाला ना. वॉटरचा व्हॉल्यूम कमी असेल आणि स्टीमचा व्हॉल्यूम जास्त असणार, कारण तो स्टीम गॅस आहे. गॅसचा व्हॉल्यूम जास्त असतो कोणापेक्षा? लिक्विड पेक्षा. माहिती नाही हे? लिक्विड वॉटर होतं, त्याच्या व्हॉल्यूम पेक्षा गॅसचा व्हॉल्यूम वाढणार. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मागे की वर्क हे दोन गोष्टींवर डिपेंड आहे, प्रेशर इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर वाढला तर वर्क आपोआप वाढेल. मग तुम्ही प्रेशर मध्ये काही चेंज नाही केला तरी पण, बिकॉज वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रेशर असो, and work is directly proportional to volume also. If volume increases,
वर्क ऑल्सो इन्क्रीजेस वेन प्रेशर कॉन्स्टंट. प्रेशर जरी कॉन्स्टंट असलं पण व्हॉल्यूम जर वाढला तर वर्क आपोआप वाढणार, कारण तो दोन्ही गोष्टींवर डिपेंड आहे. विदाउट टीचर. सो दुसऱ्या क्वेश्चन मध्ये वर्क काढायचे. ओके. तिसरा क्वेश्चन पहा. द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. म्हणजे इंटरनल एनर्जी म्हणजे काय, डेल्टा यू काढायची. चेंज इन इंटरनल एनर्जी किती झाली. ओके. हे सगळं शक्य आहे तुम्हाला, कारण पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्ही हीट काढणार, दुसऱ्या क्वेश्चन तुम्ही वर्क डन काढणार, आणि तिसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला चेंज इन इंटरनल एनर्जी काढायची. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय होता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी. असं सांगितलं तुम्हाला. सप्लाय केलेली हीट वर्क आणि इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तर याच्यातून मला माहिती असेल, हीट माहिती असेल, तर हे जमणार नाही का काढायला. जमेल ना. अरे पहिल्या क्वेश्चननी तुम्हाला क्यू भेटणार, दुसऱ्या क्वेश्चननी डब्ल्यू भेटणार, आणि तिसऱ्या क्वेश्चन मध्ये हे काढायचं होतं. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये याची व्हॅल्यू टाका, याची व्हॅल्यू हे भेटून जाईल. नाही समजलं. आता सॉल्व्ह कसं करणार पहा. तर आपलं काय काढायचं, आपल्याला क्यू काढायचे, म्हणजे सप्लाय केलेली हीट. आता सप्लाय केलेली हीट काढणार कशी, तर पहा पहिले. लिक्विड वॉटर चेंज टू द स्टीम बाय ऍब्सॉर्बिंग द हीट. वेपरायझेशन स्टेट मध्ये तो हीट ऍब्सॉर्ब करतो आणि स्वतःच्या स्टेटला चेंज करतो. आता किती हीट ऍब्सॉर्ब करणार हे कशावर ठरतं, या दोन गोष्टीवर डिपेंड आहे पहा. एक तर ते मास त्याचं किती आहे, 1 kg. ओके. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला ही माहिती असली पाहिजे, यल. हे यल देत नाही कधी तुम्हाला, लक्षात ठेवायचं. यल देत नाही, आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं. आता ते कसं काढलंय पाहिजे. आता त्यांनी अजून एक खाली गिवन तुम्हाला काय घ्यायचंय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर चेंजेस फ्रॉम धिस टू इन लिक्विड अँड फ्रॉम धिस इन द स्टीम. म्हणजे व्हॉल्यूम जो चेंज होतो तो लिक्विड मध्ये एवढा आहे आणि गॅस मध्ये एवढा झालेला आहे, असं आहे. व्हॉल्यूम मधला चेंज दिलाय, तो व्हॉल्यूम मधला चेंज आपल्याला नंतर लागणार जेव्हा आपण वर्क काढू, तो विषय नंतर आहे. कारण हा व्हॉल्यूम लिक्विड मधला आणि हा व्हॉल्यूम गॅस मधला आहे. तिथं आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम घ्यावा लागतो, म्हणजे व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल घ्यावं लागतं, माहिती ना फॉर्म्युला. वर्क फॉर्म्युल्यामध्ये वर्क डन इज इक्वल टू प्रेशर इन ब्रॅकेट व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल होता, आठवतं. तर व्ही फायनल दिलाय तुम्हाला स्टीमचा व्हॉल्यूम, आणि व्ही इनिशियल वॉटरचा व्हॉल्यूम, दोघांची मायनस करायची, त्याला ऍटमॉस्फिरिक प्रेशरने मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला वर्क डन भेटणार. करेक्ट. तो सेकंड क्वेश्चनचा पार्ट आहे. बट फर्स्ट क्वेश्चन मध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे पहा, हे तुम्हाला समजलंच पाहिजे. फर्स्ट क्वेश्चनचं मॅटर काय असतं पहा. एनर्जी जेव्हा मूव्ह होते एका फॉर्मॅटमध्ये दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे जेव्हा स्टेट चेंज होते दॅट टाइम ना काहीतरी एनर्जी लॅप्स केली जाते, काहीतरी हीट लॅप्स केली जाते. ते लॅप्सिंग हीट प्रत्येक मटेरियलची डिफरंट डिफरंट असते, त्याला आपण लॅटेंट हीट म्हणतो. तुम्हाला माहिती असेल एक गोष्ट पहा. जर हा तुमचा ग्राफ असेल, इकडे हा हीटचा ग्राफ आहे सपोज, हा टेम्परेचरचा ग्राफ आहे. ओके. सपोज हे वॉटर आहे, हे 0 डिग्री सेल्सिअस होतं. हे वॉटरचं टेम्परेचर हीट वाढायला लागली की टेम्परेचर पण वाढत जातं. आणि किती डिग्री सेल्सिअसला येऊन 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढतं ते. समजलं. 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत येऊन वाढतं ते. मग त्यानंतर पहा, त्यानंतर हे वाढतंय असं. त्यानंतर काय होतं, 100 डिग्री सेल्सिअसला ते ऍक्टिव्हेट होऊन जातं. म्हणजे तुम्ही जर थर्मामीटर पाण्यामध्ये टाकून ठेवला तर 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती पाण्याच्या टेम्परेचर कधी जातच नाही. पण तुम्ही हीट तर देताय की नाही, तुम्ही हीट कंटिन्युअसली सप्लाय करत राहा, ते जाणारच नाही टेम्परेचर वरती. आलं का लक्षात. आणि मग इथून ते सुपर हिटेड होऊन जाईल असं. म्हणजे इथपर्यंत 100 पर्यंत तुमचा शेवटचा पाण्याचा थेंब उरतो इथं, म्हणजे इथं शेवटचा पाण्याचा थेंब आहे. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस राहील, बट इथं लास्ट लास्ट ड्रॉप राहील. ओके. या ठिकाणी, आणि तिथून पूर्ण उठून जाईल स्टीम मध्ये. हा किती डायग्राम असतो समजलं का. तुम्ही डायग्रामला नीट ऑब्झर्व करा. हा एक रिजन आहे पहा, याच्यामध्ये तुम्ही हीट वाढवली, तुमची हीट वाढली म्हणजे नेमकं काय, हीट इकडे हीट वाढते, इकडे टेम्परेचर वाढतं. सो तुमच्या या रिजन मध्ये तुम्ही नीट पहा ग्राफ तुम्हाला कसा भेटतोय. हीट जशी वाढते तस तसं टेम्परेचर पण वाढतं पहा. दिसतंय.
हॅलो. हा. तर याला, या रिजनला, एवढ्या रिजनला, हा खालचा जो रिजन आहे याला सेन्सिबल हीट म्हणतात. म्हणजे इथं काय, हीट वाढवली की टेम्परेचर पण वाढतं. म्हणजे असं वाढत 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 इथपर्यंत येतं ते, असं सेन्सिबल हीट इथपर्यंत असते. इथपर्यंत ते वाढलं तसं 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तसं होत राहिलं ते, म्हणजे हीट दिली की टेम्परेचर वाढत राहिलं, मग 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते वाढत राहतं. त्याच्यानंतर काय होतं, 100 डिग्री सेल्सिअस येऊन थांबून जातं. मग तुमची हीट तर वाढते पहा खालून, बट तुमचं टेम्परेचर 100ला येऊन अटकून गेलंय, टेम्परेचर वरती जायचं नाव घेत नाही. म्हणजे या मध्ये पहा कुठला रिजन आहे तो तसा, तो रिजन हा आहे पहा. हा रिजन आहे पाहतो की ज्याच्यामध्ये हीट तर वाढते, एक्स ऍक्सिस वाढतोय पहा, दिसतोय ना, बट वाय ऍक्सिस वाढताना दिसतोय का तुम्हाला? मग वाय ऍक्सिस मध्ये टेम्परेचर आहे, म्हणजे हीट वाढते बट टेम्परेचर वाढत नाही. अशा टाईपच्या रिजनला म्हणतो लॅटेंट हीट. हा कुठला रिजन आहे? लॅटेंट हीट. लॅटेंट म्हणजे लपलेला, लपलेली हीट असं त्यांच्या भाषेमध्ये त्याचा अर्थ आहे. सेन्सिबल म्हणजे जे सेन्स होते, म्हणजे हीट दिली टेम्परेचर वाढतं, सेन्स झालं. बट या रिजन मध्ये हीट वाढते बट टेम्परेचर वाढत नाही, पण लपलेली हीट येते. म्हणजे लपलेली हीट कोणामध्ये स्टोअर झाली? इंटरनल एनर्जी. हे कोणाला वाढवते? हे कोणाला वाढवते? इंटरनल एनर्जीला ना. हा, मी ते मागचाच कॉन्सेप्ट आहे तो, हीट दिली जाते पण वर्क होत नाही काहीच, इंटरनल एनर्जी वाढते. म्हणजे याचे मॉलिक्यूल स्वतः व्हायब्रेट व्हायला लागतात, आणि मग ते व्हायब्रेट झाल्यामुळे स्टेट चेंज करतात. मग इथून स्टेट चेंज सुरू झाली आहे, तर इथून इथपर्यंत येऊन पूर्ण वॉटर ड्रॉप्स सगळे सगळे स्टीम मध्ये कन्वर्ट होत राहतात धीरे 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 धीरे. म्हणजे इथं अर्ध पाणी ना अर्ध स्टीम असते या रिजन मध्ये, हाफ वॉटर हाफ स्टीम. आणि हा शेवटचा ड्रॉप इथं असतो, आणि तो शेवटचा ड्रॉप पण कन्वर्ट होतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, शेवटचा ड्रॉप कन्वर्ट झाल्यानंतर सर्विस स्टीम झाली की नाही, मग ते स्टीमचं टेम्परेचर वाढायला लागतं. मग ते परत सेन्सिबल सेन्सिबल हीट झाली पहा. कारण तुम्ही हा रिजन पहा आता परत, हा रिजन तुम्हाला कुठला रिजन भेटतो? सेन्सिबल हीटचा रिजन आहे ना हा. दिसतोय का पहा, तुम्ही पहा, हीट वाढली तर टेम्परेचर पण वाढतंय पहा धीरे धीरे. म्हणजे नंतर पुन्हा सेन्सिबल हीट भेटते. म्हणजे मध्ये फेज चेंज होण्यासाठी, फेज म्हणजे काय, स्टेट चेंज होण्यासाठी जे हीट वापरली गेली, ते हीट कुठली होती? कुठली हीट वापरली गेली स्टेट चेंज होण्यासाठी? अरे, लॅटेंट हीट वापरली गेली ना. हा कुठल्या फेज मध्ये होता? इथं लिक्विड फेज मध्ये होता. इथं कुठली फेज आहे? लिक्विड फेज आहे, बरोबर. हे ते लॅटेंट हीट मधली फेज आहे, हे लिक्विड ऍज वेल एज गॅस अशी मिक्सचर फेज आहे इथं. इथं लिक्विड पण आहे आणि थोडस गॅस पण आहे. म्हणजे पूर्णतः लिक्विड पण नाही, पूर्णतः गॅस पण नाही, अर्धवट येते. म्हणजे वाफा पण निघताय आणि वॉटर पण दिसतंय. आता पूर्णच्या पूर्ण वॉटर एक साथ डायरेक्ट असं व्हॅनिश होऊन जात? पूर्णच्या पूर्ण नाही वेपराईज होत ना, थोडं थोडं होत राहतं, मग ते फेज येते. आणि इथं पूर्णच्या पूर्ण स्टीम तयार होऊन गेली. म्हणजे परफेक्ट लिक्विड, हे मिक्सचर आणि हे स्टीम, अशा त्या 3 फेजेस असतात वॉटरच्या जाण्याच्या. आता यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे, हे तुम्हाला पाठ करावं लागतं, की लिक्विड स्टेट मधून लिक्विड स्टेट मधून लिक्विड स्टेट मधून गॅसियस स्टेट मध्ये जाण्यासाठी किती हीट द्यावी लागेल? लॅटेंट हीट द्यावी लागेल ना. समजलं का? लॅटेंट हीट द्यावी लागेल की नाही? हा, हे समजलं का तुम्हाला? लॅटेंट हीट द्यावी लागणार की नाही ते. लॅटेंट हीट दिल्याशिवाय तो लिक्विड टू स्टीम जाऊ शकत नाही. समजलं? प्रत्येकाला समजलं? हा. हो मग आता सर. लक्षात घ्या, ते लॅटेंट हीट दिसत नाही पण ते द्यावी लागते. मग आता ते किती द्यावी लागते त्याचं कॅल्क्युलेशन ठरलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवून घ्यायचंय. की जर आपल्याला लिक्विड मधून स्टीम जायचं असेल, वॉटरसाठी, हा, फक्त वॉटर पुरतं मर्यादित आहे. हे फक्त वॉटरची गोष्ट करतोय मी. वॉटरसाठी लिक्विड स्टेट मधून जर आपल्याला गॅसियस स्टेट मध्ये जायचं असेल, तर आपल्याला लॅटेंट हीट म्हणून किती हीट लागते? तर एवढी हीट लागते. लक्षात ठेवा आकडा 2256 जूल पर केजी. एवढी हीट त्याला लॅटेंट हीट म्हणून लागत असते, तेव्हा तो लिक्विडचा गॅस मध्ये कन्वर्ट होतो. समजलं का? वॉटरला आलं लक्षात?
हा, तर इथं हा नंबर डायरेक्टली कसं काय आला हे पाठ करायची तुम्हाला, की वॉटरला स्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी लागणारी 2256 असते. ते कॉन्स्टंट आहे, ते बदलत नाही कधीच. वॉटर असलं की ते तेवढीच राहणार. हॅलो, समजलं का? हॅलो, हा, मग आता लक्षात घ्या, लेक्चर थोडं मोठं होतंय मान्य आहे मला. पहिला क्वेश्चन आज आपण करू, पुढचा क्वेश्चन मग मग तुम्हाला हीट किती लागेल? अरे पा, हीट किती सप्लाय करावी लागेल आपल्याला? स्टेट चेंज करायची ना, वॉटर पासून वेपराईज करायची त्याला आणि स्टीम मध्ये आणायची. सो त्याला एवढी हीट, लॅटेंट हीट म्हणून लागते. एका ग्रॅमला असं किती मास आहे तुमच्याकडे? 1 kg मास आहे. सो त्याला मल्टिप्लाय करा. 1 kg ला एवढी हीट लागते, कारण इथं दिले ना 1 kJ पर kg. याचा अर्थ समजतो का? किलो जूल पर kg 2256 किलो हीट लागते पर kg ला. म्हणजे एका kg ला एवढी हीट लागते. मग आपल्याकडे केवढं किती मास दिलं होतं? 1 kg दिलं होतं. मग त्याला 1 kg ने मल्टिप्लाय करून घ्या. जर यांनी 2 kg दिलं असतं तिथं 2 लिहिलं असतं. 3 kg दिलं असतं 3 लिहिलं असतं. समजलं का? सो सिंपल ते, हीट किती सप्लाय केली फेज चेंज होताना, लॅटेंट हीट इंटू मास. हा प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला हीट, दिलेली हीट भेटते. लक्षात? हा, सो हा लॅटेंट हीट आहे, हे लक्षात ठेवा. ही टर्म तुम्हाला शिकवण्यासाठी एवढं सगळं महाभारत सांगावं लागलं. समजलं पाहिजे तुम्हाला लॅटेंट हीट म्हणजे काय असतं. तुम्हाला असं वाटतं की डाऊट नसेल लॅटेंट हीट मध्ये. हा नंबर फिक्स आहे. जेव्हा लिक्विड वॉटर, लिक्विड म्हणजे नेमकं कोणतं लिक्विड? वॉटर. वॉटर लिक्विड स्टेट मधून, म्हणजे वॉटरच्या स्टेट मधून स्टीम मध्ये जायचा प्रयत्न करेल, त्यावेळेस त्याला एवढी हीट लागते कन्वर्ट होण्यासाठी. आणि तो किती मास कन्वर्ट होतोय त्याला त्या मासने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तुम्हाला त्यांनी सप्लाय केलेली हीट भेटून जाते. आलं लक्षात? इथं पहिला संपतो. आज आपण इथं थांबून घेऊ. म्हणजे कसं आहे, उगं बर्डन होऊन जाईल. मग ते तुम्ही पुढे सॉल्व्ह करू शकता. सोपं आहे तो, काही एवढं हार्ड नाही ते. बाकी मग पुढे जाऊ आता, कंटिन्यू पुढे उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. समजतंय ना थर्मो, का कठीण चाललंय? समजतंय का कठीण चाललंय? थोडं काय आहे, थोडस डीप मध्ये शिकवतोय. लॅटेंट वगैरे या गोष्टी नाहीये तुमच्या बुक मध्ये दिलेल्या इथं. पण आता कसं आहे, कॉम्पिटेटिव्हचा पेपर द्यायचा आहे ना तुम्हाला, त्यामुळे ते शिकावं लागेल. त्यामुळे थोडस एकाच वेळेला जास्त डीप मध्ये शिकवतो. लेक्चर 2 वेळेस रिपीट करून घेत चला, कारण ते डीपनेस असते, खूप जास्त कॉन्सेप्ट असतात, सर्व कॉन्सेप्टला इंटरलिंक करतो एकमेकाशी, त्याच्यामुळे ते वाटतं कठीण. आता ते कसं आहे, वरवर शिकवायचं म्हटलं तर खूप सोपं आहे. पण आता माझं टार्गेट हे असतं की तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह साठी प्रिपेअर करणं, तुम्हाला JEE साठी किंवा नीट साठी प्रिपेअर करायचं टाळतो मला. माझ्या या 2 एक्झाम जे आहेत, हे आता कस शोधणार तुमचा? तुम्हाला तर माहितीच असलं पाहिजे लॅटेंट नेमकं काय असतं, त्याचं रिलेशन कसं आहे, कोणाशी काय आहे, काय नाही काय नाही. हे सगळं 2 वेळेस अभ्यास करण्यापेक्षा एकाच वेळेस अभ्यास करा. आता जो अभ्यास करताय तुम्ही, हा जवळपास तुम्हाला MTG मध्ये सापडेल. MTG पब्लिकेशन मध्ये, सिंगेज मध्ये. हे जे 2 बुक्स आहेत, स्टँडर्ड बुक्स आहेत JEE साठी किंवा नीट साठी. आता हे वाचून माझ्याकडे जो डेटा तयार झालेला आहे, त्या डेटाचं मी इंटरप्रिटेशन करत असतो. तो एकाच वेळेला सगळा डेटा समराईज करून सांगत असतो. तर मला असं वाटतं मग तुमचा फायदा आहे याच्यामध्ये उलट, कारण तुम्हाला स्टँडर्ड जे बुक्स आहेत त्याच्यामधलं नॉलेज इंटरप्रिट करून भेटतंय, आहे की नाही? तुमच्या नॉलेजची लेवल वाढेल, थोडंसं वाटेल डिपनेस मध्ये, पण सोपं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी ज्या डिपनेसने शिकवतोय ते सफिशियंट आहे तुम्हाला 12वी लेवल. थांबू आपण आज.